अति तिथं माती होत असती, त्याच्यामुळं माणसाने इतकं बी अति करू नाही. संगीता वानखेडे होणार आज अटक. एवढं अति करू नाही, कोणाचं नाव इतकं बी बदनाम करू नये उगाचच कोणाच्या असं. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असतात. मी पण मस्त मजेत आहे, तुम्ही पण मस्त मजेतच असता. चला तर मग आज बोलूया संगीता वानखेडे होणार आहे अटक. गतदार संगी आज होणार अटक. संगीता वानखेडे आज वानखेडे बाई होणार अटक. एवढी पब्लिक आली होती तिला अटक करवण्यासाठी पोलीस स्टेशनला. एवढी पब्लिक आहे तिथं, सगळे नारे लागत होते हिला अटक करा, हिला जेलमध्ये टाका. अरे देवा देवा, काय मुंबईला जे भाऊ गेले, मनोज दादा संघ मोर्चामध्ये जे भाऊ गेले, त्यांच्या बायकाचा त्या दुसऱ्या खाली भाऊ मोर्चामध्ये गेल्यावर ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन कसं काय बोलू शकते बया? तिचेच कारण मग तिला भोगावं लागणार आहे. तर ती आज अटक होणारच म्हणजे होणारच. काय गरज आहे का? काही काय मिळवलं एवढं सगळं करून? काय मिळवलं बाई तू? तुला कोणी सपोर्ट करणार नाही. आणि आपण तू स्वतःच्या जातीची नाही झाली तर तुला दुसऱ्या जातीचा सपोर्ट कसं काय देतील? म्हणते ती त्याची नाही झाली तर आपली काय होणार आहे, त्यांची नाही झाली तर आपली काय होणार आहे? कुणी सपोर्ट नाही करणार आहे अशामध्ये. अरे करणला माहिती होतं, कृष्णाला माहिती होतं की हार होणार आहे, तरी त्यांनी बाजू नाही सोडली होती. तुला तर माहिती होतं इकडं सत्याची बाजू आहे, तरी तू साथ नाही दिली कधी. एवढंच कारण आहे, फक्त एवढंच कारण आहे की ही छगन भुजबळला बोलली होती आणि हिच्या सपोर्टमध्ये कुणी उतरले नाही, तर सपोर्ट नाही दिला हिला. दुसरे ट्रोल करत होते म्हणून. पण मनोज दादाने त्यांचं आरक्षणाचं काम बघायचं होतं, तुला सपोर्ट द्यायचं होतं. सांग बरं, एवढं दुश्मनी करायची काही गरज आहे का तुझी? काहीच गरज नाही ना मनोज दादांसोबत दुश्मनी करण्याची. आणि मनोज दादा तुझ्यावर ब्र कधी बोलले का? तू इतकी बकलीस कधी उठलं की बघा तिची आयडी, पूर्ण आयडी बघा तिची. मनोज जरांगेवर बोलल्याशिवाय एक थंबनेल नाही, एक व्हिडिओ नाही. कान पुन्हा अशी बोलत बाई, त्यांच्या बायकोपर्यंत गेली, त्यांच्या पोरीपर्यंत गेली, पुन्हा आता तर समाजाच्या बायकापर्यंत सुद्धा चालली. तर तुला कसं काय सोडतेन ग? कसं काय सोडतेन तुला? तू काय कमवलंस आज? आणि पुन्हा पोस्ट सुद्धा टाकती, मला काय फरक पडत नाही, मी तर बेले. लाजच नाही बाई. कुठं लाज इकून खाल्ली असेल तर असू. अगं कुणी दुश्मन बाई असला तरी असं नाही करणार. माझी बी काही दुश्मनी नाही, पण ती बोलतीस तितक्या पातळीवर खालच्या, इतक्या खालच्या पातळीवर जाऊन तिला वाटलं कोणीच काही ॲक्शन घेणार नाही. आता सगळे कामं निपटालेले. आता तुझ्या महागल चांगलीच तू काय पुरीला सुद्धा तुझ्या वाटत असेल बाई. काही नारे लागले होते पोलीस स्टेशनच्या बाहेर, ते बी तुझ्या खिलाफ. ठू ये तुझ्या जिंदगीवर. काय कमवलंस? व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी, पैशासाठी? मी बघ मेहनत करते, मेहनत रोज. मनोज दादांचे मला विचार पडतात, ते आमच्या लेकरा बाळांसाठी झटतात, त्याच्यामुळं मेहनत करून सुद्धा व्हिडिओ बी बनवते. तू तर कामच करताना दिसत नाहीस. आता येऊन जाऊन ह्याच्यावर बघ, त्याच्यावर बघ, त्याच्यावर बघ. कुठं लपून बस आता? तुझ्या माहेरात बी लपून बस आणि कुठं लपून बस. तू जेलमध्ये जाणारच आता. काय कमवलं नाहीस तू, उलट सगळं गमवलं. होती नव्हती इज्जत गमवली. तू मुंबईला जेव्हा गेली होतीस का मोर्चा आंदोलन करायला तुझं, तेव्हा बी इतकी पब्लिक जमली नाही, तुझ्यासोबत कुणी आलं नाही. पण आज तुला अटक करा म्हणून इतके जमले होते. किती तुला अवघड वाटायला लागला असेल. कोणी येईन बाई जला जमानत करायला तुही? कोणी म्हणेन ती स्वतःच्या जातीची नाही झाली तर आपण कशाला तिच्यात पडायचं? आपली काय होणार आहे ती? अवघड आहे. कर बाई कुठाने बोल. आणि अजून सकाळच्या व्हिडिओमध्ये म्हणती मनोज जरांगेवर मी बोलतच राहणार आहे, मी बोलतच राहणार आहे. तुझं काय बिघडलं आहे त्याने? काय केळी नारळाच्या तुझ्या बागा ढासळल्यात काय माहिती?